महसूल विभागाचे अनेक सुविधा ऑनलाईन उपलब्ध. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा राज्य शासनाचा महसूल विभागाशी नेहमीच संबंध येतो. सामान्य जनतेला देखील महसूल विभागाच्या विविध सेवा सुविधा दैनंदिन उपयोगाचे असतात. जमिनीचा हस्तांतर, मालकी हक्क, वारसा, कर्जबोजे ह्यांच्या नोंदणी, जमीन मोजणी, महसूल विषयक दावे ह्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला महसूल विभागाच्या सामान्य जबाबदाऱ्या व कर्तव्य ह्यांची माहिती आवश्यक असते. महसूल विभाग राज्य शासनाचा एक प्रमुख विभाग असून त्याच्या मार्फत शासन अनेक महत्त्वाचे कार्यक्रम राबवत असतात. राज्यात महसूल विभागाचे कामकाजाच्या दृष्टीने क्षेत्रीय स्तरावर भूमी अभिलेख, नोंदणी व मृद्यांक शुल्क आणि मूल महसूल अशा 3 शाखा कार्यरत आहेत. महसूल विभाग स्वातंत्र्यपूर्व काळापासून अत्यंत महत्त्वाचा विभाग समजला जात असून आजही या विभागाच्या कार्यपद्धती सर्वसामान्य माणसाला समजत नाहीत. परप्रांतीय पद्धतीने म्हणजेच हस्तलिखित जमिनीचे अधिकार अभिलेख ठेवण्याच्या पद्धतीमध्ये विभागनीय व जिल्हानीय आपलेली पद्धत वापरता असल्याने एकच काम राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने केले जात होते. तसेच त्यामध्ये एक सामान्य कार्यपद्धतीचे अवलंब केले जातात नव्हते. त्यामुळे व्यक्ती पर्वते कायद्याचे व नियमाचं अन्वर्थ लावून अभिलेख जतन केला जात असतो. तसेच ह्यामध्ये पारदर्शकता, गतिमानता आणण्यासाठी तसेच एक समानता आणण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या मदतीने डिजिटल इंडिया अधिकार अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत जमिनीचे सर्व अधिकार अभिलेख संगणकीकृत करून ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्याची जमाबंदी आयुक्त त्यांच्या अध्यक्षतेखाली महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यात आली असून तसेच अंतर्गत राज्यातील जमिनीचे अधिकार अभिलेख संगणकीकृत करण्यात आले आहेत. अशाच आणखी बातम्या जाणण्यासाठी सिंधू स्टार चॅनल लाईक करा. धन्यवाद.